तुम्हाला एक सांगू का? लव्ह मॅरेज करा आणि तर अरेंज मॅरेज करा, भांडी तर आपल्याला घासायला लागतात. ते भले अरेंज करो की लव करो, कारण हे भांडी घासायचा आणि कामं करायची जन्मसिद्ध अधिकार बायांना दिलेला असतो. सो एक दिवस नवरा करेल, 2 दिवस करेल, रोज रोज कोण फुकटाचा करून देणार आपल्याला? ते आपल्यालाच करावं लागेल. तर मग लात मारांना कुठं उडवून टाकलं तर कळणार नाही मला. वाटत आई बाई आज कशी काय या विषयावर वळलेली आहे. तर झाला असं की नवऱ्याशी थोडा तुतू माई चाललेली होती, त्यामुळे या विषयावर वळलेलो. चला ते सगळं सोडा, ब्लॉगकडे बोलूया. तर आज थोडीशी दमलेलीच होती, म्हणून थंडा होता फ्रीजमध्ये, तर तेच ओतलानं प्यायला बसलेलो. नंतर घेतला किचन ओटा साफ करायला, कारण आज सकाळपासून किचन ओट्याला हातसुद्धा नाही लावलेले, कारण नवऱ्यासोबत थोडंसं झालेलं तुतू मैमाई चालू होतं थोडंसं. मध्ये किचन ओट्याला हातसुद्धा मी लावलेला नाही आज. तर तेच साफ केलं. मग भांडी सगळी घासली. एक दिवस नवरा भांडी घासून देणार आहे, दुसऱ्या दिवशी थोडी घासून देणार आहे, तर काय ते आपल्यालाच करावं लागेल. सकाळची तर घासून गेला ना, दुपारच्याशी ठेवून गेला, मग ती मीच घासली. नंतर घेतला आम्हाला चिमुकलीला अंघोळ कराया. ते अंघोळ केल्यानंतर ते कपडे कसा घालतच नाही, त्याला पकडून कपडे घालावं लागतं. मग काय कपडे वगैरे घातले ना, मग गेला त्या फिरायला. मग मी पण झालो थोडंसं फ्री. तरी काय झाला, स्वयंपाक तर करावं लागेल. मग काय स्वयंपाक करून घेतला ना पटापटा. मग जेवायला पण बसलो. हे आमचं चिमुकलं बघा कसं ताट घेऊन पुढं दे म्हणा दे करतं. मग त्याला दिलं जेवण आणि मी पण वाढून घेतला. कडनं ताटाचा आपटण्याचा आवाज आला. तो गेलं तर अंगठ्याचा काय आमचा लागलाय चिमुकला सारवायला. मग काय त्याला सारवू दिला ना, मग मी घेतलं जेवायला. असा होता माझा आजचा दिवस. सो व्लॉग आवडल्यास लाईक करा आणि फॉलो